द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल विश्लेषणाला आपण सुरुवात करूया. आजचा आपला विषय जरा वेगळा आणि खूपच थक्क करणारा आहे. हो, नक्कीच. म्हणजे आपण नेहमी इतिहासातील लढाया आणि युद्धांबद्दल बोलतो, पण आज आपण एका अशा नायकावर बोलणार आहोत ज्याने थेट युद्ध न करता, हातात तलवार न घेता संपूर्ण साम्राज्याचा पाळा रचला. आणि तेही पडद्यामागे राहून. अगदी. हा विषय आहे स्वराज्याचे तिसरे डोळे ज्यांना म्हटलं जातं, ते गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आणि त्यांच्याशी जोडलेला एक रहस्यमय आणि काहीसा दुर्लक्षित राहिलेला किल्ला बानूरगड, ज्याला अनेक जण भूपाळगड असंही म्हणतात. हो, बानूरगड किंवा भूपाळगड. त्याचा इतिहास खूपच अंगावर काटा आणणारा आहे. खरंय. आणि आजच्या या चर्चेसाठी आपल्याकडे माहितीचे खूप वैविध्यपूर्ण स्रोत आहेत. म्हणजे बघा, डॉक्टर जी.के. पाटील यांचा बानूरगडावर प्रकाश टाकणारा अतिशय सविस्तर असा संशोधन प्रबंध आहे. विकिपीडियावरील ऐतिहासिक नोंदी आहेत. बानूरगडावर प्रत्यक्ष जाऊन आलेल्या एका पर्यटकाचा अत्यंत जिवंत असा ट्रॅव्हल व्लॉग आहे. सोबत IOSR जर्नलचा आधुनिक युद्धनीतीवरील अहवाल सुद्धा आहे. आणि श्रेयस भावे यांच्या द लिजंड ऑफ बहिर्जी नाईक या कादंबरीवरील वाचकांची परीक्षणेही आहेत. हो, ती परीक्षणे तर खूपच रंजक आहेत. तर आजचं आपलं मिशन एकदम स्पष्ट आहे. या सर्व कागदपत्रांच्या आणि नोंदींच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की 17व्या शतकात मराठा साम्राज्याने मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांना केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर अचूक माहिती आणि गुप्तहेरीच्या जोरावर कसं नामोहरम केलं. बरोबर. आणि आज या महान गुप्तहेराची समाधी ज्या गडावर आहे, त्या बाणूरगडाचा एक अत्यंत हृदयद्रावक इतिहास नेमका काय आहे हे आपण उलगडणार आहोत. जेव्हा आपण युद्धाचा विचार करतो तेव्हा साधारणपणे डोळ्यांसमोर काय येतं? मोठमोठ्या फौजा, तलवारी, तोफा आणि रणांगण. हो, अगदी चित्रपटात दाखवतात तसं. पण या सर्व स्रोतांमधून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे युद्ध हे रणांगणावर लढण्याआधी बुद्धीच्या आणि माहितीच्या पातळीवर लढलं जातं. IOSR जर्नलच्या अहवालात अगदी प्राचीन काळातील कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा आणि सन त्झू यांच्या आर्ट ऑफ वॉरचा संदर्भ दिलाय. अच्छा, म्हणजे हेरगिरीचं महत्त्व खूप जुनं आहे. हो, खूप जुनं. कोणत्याही साम्राज्यासाठी गुप्तहेरांचं महत्त्व अनन्यसाधारण असते आणि मराठा साम्राज्याच्या बाबतीत हे काम एका अशा माणसाने केलं जो खऱ्या अर्थाने एक सावल्यांचा बादशाह होता. सावल्यांचा बादशाह? क्या बात आहे. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. बहिर्जी नाईक नेमके कोण होते? म्हणजे आजच्या काळात जेम्स बॉन्ड किंवा शर्लॉक होम्स आपल्याला खूप भारी वाटतात, पण ते काल्पनिक आहेत. हो तेच. पण विकिपीडिया आणि इतर नोंदी वाचताना मला जाणवलं की बहिर्जी नाईक हे त्याहूनही अधिक भन्नाट आणि रिअल लाईफ हिरो होते. त्या नोंदींनुसार त्यांचं मूळ नाव भैरवनाथ जाधव किंवा काही ठिकाणी दौलतराव असंही आढळतं. बरोबर. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील शिंगवे नाईक या गावचे. पण मला या स्रोतांमधली एक गोष्ट खरोखरच थक्क करणारी वाटली, ती म्हणजे त्यांच्या हाताखाली तब्बल 3000 गुप्तहेरांची फौज होती. 3000? आणि ती फौज साधीसुधी नव्हती. नाही, अजिबात नाही. या फौजेत रामोशी, भिल्ल, धनगर, लमाण, वंजारी, पारधी, महादेव कोळी आणि मसणजोगी अशा विविध समाजांतील लोक होते. मला प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या फौजेला एकत्र बांधून ठेवणं किती गुंतागुंतीचं असेल ना? यातील सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 3000 लोकांच्या फौजेमागील रणनीती. आपण जर बारकाईने विचार केला तर विविध समाजांतील लोकांची निवड करणं हा केवळ योगायोग नव्हता. म्हणजे त्यामागे काही खास कारण होतं? नक्कीच. ही अत्यंत हुशारीने आखलेली नीती होती. हे जे सर्व समाज होते ना, रामोशी, भिल्ल, पारधी, हे लोक निसर्गाशी आणि मातीशी अत्यंत घट्ट जोडलेले होते. त्यांना जंगलांची माहिती असायची. अगदी. जंगलातील वाटा, तिथली झाडे, डोंगर, दऱ्या यांची त्यांना खडानखडा माहिती असायची. त्यामुळे ते कोणत्याही प्रांतात अगदी सहज वावरू शकत. आणि वेशभूषा, तोच तर मुख्य मुद्दा आहे. त्यांच्या वेशभूषेमुळे ते कोणत्याही गर्दीत सहज मिसळून जाऊ शकत असत. फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, गारुडी असं कोणतंही सोंग ते घ्यायचे. आणि मुघलांना अजिबात संशय यायचा नाही. अजिबात नाही. इतक्या बेमालूमपणे ते वावरायचे की एखाद्या परकीय सैनिकाला वाटायचं की हा तर साधा भिकारी किंवा साधू आहे. हेच त्यांचं सर्वात मोठं कॅमोफ्लाज म्हणजे लपण्याचं साधन होतं. खरंच हे ऐकायला खूपच भारी वाटतंय.
आणि याच स्रोतांमधनं आपल्याला समजतं की या हेरांनी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक स्वतःची कोड लँग्वेज तयार केली होती. हो, सांकेतिक भाषा. जंगलातील पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची शीळ, प्राण्यांच्या हाका यांचा वापर करून ते संदेश पोचवत. हे खरोखरच एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं वाटतं मला. आणि यामागेही एक उत्तम रणनीती होती. विचार करा, मुघल किंवा इतर